पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावेन आमेन. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही कोणाच्या आहात? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एक दोन तीन वेळी असे उत्तर दिलं तर बरे होईल. हालेलुया. हालेलुया. येशूचा एक स्वभाव आहे तीन वेळी विचारण्याचा वेळी. येशूने विचारलं पेत्राला, माझ्यावर प्रेम करतोस काय? होय, भरपूर प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. परत विचारलं, माझ्यावर प्रेम करतोस काय? दुसऱ्यांदा विचारल्यावर पेत्राला कळालं की हे काहीतरी सिरियस इश्यू आहे. थोडा वेगळ्या पद्धतीने बोलून बघितलं. हालेलुया. हालेलुया. तिसऱ्यांदा जेव्हा विचारलं, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? हालेलुया. हालेलुया. तेव्हा पेत्राने शेवटच्या वाक्य बोलून टाकली. शेवटचं वाक्य काय आहे? तू सर्व जाणतोस, मी तुझ्यावर प्रेम करतो हे पण तुला ठाऊक आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद. हालेलुया. 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 तुम्ही कोणाचे आहात? पक्का? हालेलुया. हालेलुया. जे कोणी येशूचा होत आहे, पक्का येशूचाच आहे का म्हणून टेस्ट आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. शरीरामध्ये कावीळ आहे का? कसे कळणार? ब्लड टेस्ट. टेस्ट आहे त्यासाठी. हालेलुया. हालेलुया. खरोखर मी येशूचा आहे का? त्याचे एक टेस्ट आहे. हालेलुया. हालेलुया. चालू करू टेस्ट. हालेलुया. हालेलुया. गलातियरास लिहिलेले पत्र 5व्या अध्यायातील 24वे वचन. जे ख्रिस्त येशूचे आहेत, त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. हालेलुया. विकार व वासनासह देह स्वरूप, देह स्वभाव पदस्तंभावर खिळलं का? खिळलं का? तर तुम्ही ख्रिस्ताचे आहे. हालेलुया. 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 देह स्वभाव म्हणजे काय आहे? प्रेज द लॉर्ड. देह स्वभाव म्हणजे काय असेल? हालेलुया. हे तुम्ही जसे वेळ भेटत आहे. हालेलुया. गलातियरास लिहिलेले पत्र 5वा अध्याय 16 पासून जे वचन जेव्हा वाचणार तेव्हा तिथे पक्का लिहिलेला आहे देह स्वभाव म्हणजे काय आहे. देहाचा स्वभाव उद्या म्हणून बोललं तर कदाचित होणार नाही. आपण आतापासून चालू करू. हालेलुया. 16व्या वचनापासून जे वचन सिस्टर वाचा. मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. हालेलुया. देह वासना म्हणून काहीतरी आहे. हालेलुया. आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे जे लोक आहेत ते लोक देह वासना पूर्ण करणार नाही. सिस्टर पुढे वाचा. कारण देह वासना आत्म्याच्या विरुद्ध आहे. हालेलुया. म्हणजे हे दोन पार्टी आहे. एक आत्म्याचा पार्टी आहे, दुसरा शरीराचा पार्टी आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू.
मी एक्सप्लेन नाही करत कारण पुढे अजून स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढे वाचा. व आत्मा देह वासने विरुद्ध आहे, ही परस्परा विरुद्ध आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मी तर उघड आहे. देहाचे कर्म त्यातील काही प्रकार इथे लिहिलेला आहे. शेवट एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणून सांगितलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. देहाचे कर्म उघड आहे. पहिले ऐकूया. जार कर्म, जार कर्म. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जार कर्म म्हणजे हालेलुया. हालेलुया. स्त्रियांना रस्त्यावरून जाताना येताना एखाद्या पुरुषाकडे लक्ष द्यायला आतून एक प्रेरणा येत आहे. Praise the Lord. Praise the Lord. पुरुषांना अधूनमधून काही स्त्रियांच्याकडे बघायला वाटते. बघितल्यानंतर त्यांचा विचार करत बसायला वाटते. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. त्यांच्या संबंधामध्ये मनामध्ये मोह तयार होत राहत आहे. Praise the Lord. Praise the Lord. हे स्वभाव जर माझ्यामध्ये कुठेतरी चालू असेल तर मी ख्रिस्ताचे अजून नाही. ख्रिस्ताचा जो शत्रू आहे मी त्याच्या पाठीमध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे वाचा. अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. 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 अशुद्धी. Praise the Lord. Praise the Lord. यहुदी लोक शुद्धीच्या संबंधामध्ये भरपूर विचार करणारे लोक होते. Praise the Lord. त्यांच्यासाठी अनेक गोष्ट अशुद्ध आहे म्हणून त्यांनी ते वेगळा करून ठेवलेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. 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 येशू ख्रिस्तानी त्यांना समजावून दिलं, तुम्ही जे खाणे पिणे वगैरे करता ते नाही. तुम्हाला अशुद्ध करणाऱ्या गोष्टी. हालेलुया. हालेलुया. मार्क शुभवर्तमान 7व्या अध्यायामध्ये येशूने एका व्यक्तीला अशुद्ध करणाऱ्या गोष्टी काय काय आहे म्हणून सांगितलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. 7व्या अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुमच्या खाण्यापिण्याद्वारे तुम्ही काय अशुद्ध होणार नाही. 20व्या वचनापासून जे वचन वाचा. आणखी तो म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करीते. माणसाच्या आतून बाहेर जे पडताय, आत जाणार नाही. हालेलुया. माणसांच्या आतून जे बाहेर पडताय ते त्यांना शुद्ध करताय. पुढे. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. हालेलुया. वाईट विचार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगला विचार येणार अधूनमधून, तरी वाईट विचार जास्त येत आहे. हालेलुया. वाईट विचार मनामध्ये खूप येत असेल तर कारण काही आहे. येशूने स्पष्टपणे बोलले, तुझ्या आतमध्ये काहीतरी वाईट आहे. तुझ्या आतमध्ये तू वाईट ठेवलेला आहे म्हणून आतून तुला वाईट विचार येत आहे. पुढे. जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा. हालेलुया. कपट म्हणजे काय आहे? कपट, डोंगीपणा. हालेलुया. हालेलुया. आ ते कणी
बाहेर दुसरा काही. हालेलुया. हालेलुया. समोरच्या माणसांच्या हातामध्ये हात घालून, अरे तुझ्या पोरीला 75% मिळालं म्हणून कळालं, अभिनंदन असे बोलणार. समोरच्या माणसाला शेक हँड देणार, अभिनंदन म्हणून बोलणार. हालेलुया. हालेलुया. आपल्या आत माझ्या पोरीला 53 मिळालं. Praise the Lord. Praise the Lord. आतमध्ये जळत आहे. हालेलुया. हालेलुया. एक कपटपणा आहे, डोंगीपणा आहे. हालेलुया. आतमध्ये दुसरा काहीतरी ठेवलेला आहे, बाहेरून गोड बोलत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. प्रियानो, तुमच्यामध्ये कोणाच्या तरी घरी, कॅथोलिक घरी ठेवायला नको आहे अशा काही वस्तू ठेवलेल्या आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. आपण नम्र होऊन, जसे आपण ते ठेवलेलं आहे काढायचं आणि फेकून द्यायचं. ज्यामध्ये कोणाला तरी कमरेचा मणक्याचा त्रास आहे, ते कमरेचा मणक्याचा त्रास थोडा जास्त झालेला आहे म्हणून ते त्रास पायापर्यंत उतरून आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. असे कोणाला तरी आज येशू त्या परिस्थितीतून वाचवत आहे. हालेलुया. हालेलुया. तुझ्या ओळखीचा कोणतरी, मी NIT नावामध्ये NIT असलेले कोण असेल तर त्या व्यक्तीला पण येशू एक आशीर्वाद देत आहे. कोण आहे? तुमचा मुलगा आहे, मुलगी आहे. तुमच्या मुलीला पण, तिचं नाव काय? परमेश्वर तिला पण एक आशीर्वाद देत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. पायाच्या मांडीमध्ये गाठीप्रमाणे काहीतरी होऊन रक्त पुरवठा बंद झालेला आहे, असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता आशीर्वाद देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी घरी कोणतरी मरण पावलेला आहे, त्या गोष्टीचा दुःख, त्यांचा चेहरा, मरून पडलेले त्यांच्या गोडी तुमच्या डोळ्यासमोरून निघत नाही, ते तुम्हाला वारंवार प्रमाणापेक्षा जास्त त्रास देत आहे. हालेलुया. हालेलुया. येशू तुम्हाला त्या बंधनापासून सोडवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.